नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ स्थापन होऊन आता जवळजवळ वर्ष होत आलं. आणि मला आठवतं त्याप्रमाणे हे मंत्रिमंडळ बनल्यानंतर मी एक व्हिडिओ केला होता. त्या व्हिडिओमध्ये मी भाजपचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं कौतुक केलं होतं. आणि कौतुक करताना मी सांगितलं होतं, ज्या वेळेला ते प्रदेशाध्यक्ष झालेले नव्हते, पण निवडणुकांपूर्वी रवींद्र चव्हाण हे मंत्रिमंडळात होते, महायुतीच्या मंत्रिमंडळात होते आणि भाजपतर्फे परत एकदा ते डोंबिवलीतून निवडून आले. आणि हा माणूस नुसता मंत्री नव्हता, कर्तबगार मंत्री नव्हता, तर मुख्यमंत्री किंवा त्याच्या आधी उपमुख्यमंत्री असलेले भाजपचे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस यांचा अतिशय लाडका, विश्वासू आणि निकटवर्तीय असा नेता होता. आणि आपल्या या लाडक्या आमदाराला किंवा माजी मंत्र्याला आपण मुख्यमंत्री होत असताना देवेंद्र फडणवीस सरकारच्या बाहेर ठेवतात, याचा अर्थच रवींद्र चव्हाण यांच्यावर पुढची कुठची तरी मोठी जबाबदारी येणार असं भाकीत मी तेव्हाच केलं होतं, साधारण वर्षापूर्वी. आणि पुढे त्यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं. आणि हळूहळू करत रवींद्र चव्हाण यांनी आता संपूर्णपणे काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रव्यापी राजकारणाची सूत्र आपल्या हाती घेतली आहेत. आवश्यक ते संघटनात्मक बदल सुद्धा पक्षामध्ये किंवा पक्षाच्या कामकाज पद्धतीमध्ये केलेले आहेत. पण त्यांनी काय केलं हे सांगण्यासाठी किंवा त्यांनी जे काय बदल केलेत त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत नाहीये. आधीचे जे प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे आणि आजचे रवींद्र चव्हाण आहेत, याच्यामध्ये एक फरक लक्षात घ्यावा लागतो की आधीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे नुसते निकटवर्ती होते किंवा सहकारी होते एवढंच नव्हतं, पण त्यांच्या जागी रवींद्र चव्हाण सारख्या माणसाला आणणं, यातून देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय साधलंय हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण रवींद्र चव्हाण याचं मला जे कौतुक आहे याचं कारण हा माणूस आपल्या कृतीतून सुद्धा राजकारण करत असतो. आता तुम्हाला मी मुद्दाम फरक सांगतो. त्यांच्या आधी आज मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांच्या आधी आज मंत्री असलेले चंद्रकांत दादा पाटील हे भाजपचे प्रदेश अध्यक्ष होते. त्यांच्या आधी मला वाटतं दानवे दानवे अ, हे होते, काय म्हणतात त्याला, सॉरी, प्रदेश अध्यक्ष होते. या तीनही भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या विरोधात कुठला ना कुठला गदारोळ नेहमी उठायचा. त्यापैकी चंद्रकांत दादा यांची एकदा भेट झाली तेव्हा त्यांना मी सल्ला दिला होता की तुम्ही पत्रकारांना खुश करणार किंवा समोर कॅमेरा आल्यानंतर खुश करणाऱ्या काही वक्तव्याकडचा नाद सोडून द्या. कारण जर मीडियामध्ये काहीतरी त्याचा विपर्यास करून तुम्हाला कॉर्नर करायचीच भूमिका असेल तर मग त्यांच्या हातीत कोलीत देणं बंद करा. आणि अर्थात त्यांनी मी सांगितलं म्हणून नसेल, पण त्यांच्या अनुभवामुळे चंद्रकांत दादांनी पत्रकार समोर आल्यानंतर अतिशय सावधपणे बोलण्याचा पवित्रा घेतला आणि त्या वादळातून, चक्रावातामधून चंद्रकांत दादा बाहेर पडले. बावनकुळेंचं तसंच आहे. बावनकुळे यांना अनेकदा आपल्याला जे बोलायचं होतं त्याचा विपर्यास केला गेला असे खुलासे द्यावे लागले. आणि त्याचं कारण आहे की बावनकुळे सुद्धा अनावश्यक गोष्टी बोलत होते, ज्या न बोलल्या तरी राजकारणात काही बिघडणार नाही, काहीही बिघडणार नाही, अशा गोष्टी असतात. पण आपल्यालाही खूप कळतं, हा जो मानवी स्वभाव असतो प्रत्येक माणसाचा असतो, माझा पण आहे. आपल्याला जे कळतं त्यापेक्षा अधिक कळतंय असं हसवणं हा मानवी स्वभाव असतो. आणि प्रामुख्याने जो स्वतःला
नेतृत्व करणारा म्हणतो, बुद्धिजीवी म्हणतो, अशा लोकांकडे हा आगाऊपणा असतो, जो माझ्याकडे सुद्धा आहे. तो एक प्रकारचा दोष आहे, पण तो असतो, दुर्गुण असतो. ज्यांना त्या दुर्गुणापासून स्वतःला आवरता येतं, ती माणसं राजकारणामध्ये कमालीची यशस्वी होतात. याचं उदाहरण म्हणजे देवेंद्र फडणवीस आहेत, अमित शहा आहेत, तसेच नरेंद्र मोदी सुद्धा आहेत. ट्रम्पनी इतकी छेडखानी केलेली आहे, पण चुकूनही ट्रम्प यांना दणका दिला, घणाघाती उत्तर दिलं, धुतलं, बेकार धुतलं, असं तुम्ही म्हणू शकाल. या प्रकारचा प्रतिसाद नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या बाबतीत दिलेला नाही. आणि प्रत्येक वेळेला ट्रम्प तोंडघशी पडत चाललेला आहे. तेव्हा न बोलता देखील खूप काही साधता येतं. याचं मूर्तिमंत उदाहरण हा भारताचा पंतप्रधान आहे किंवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. चंद्रकांतदादा असोत, दानवे असोत किंवा तुमचे बावनकुळे असोत, यांना तो मोह समोर कॅमेरा आल्यानंतर आवरता आला नाही, म्हणून ते सतत चक्रावातामध्ये गोंधळात पडत राहिले आणि त्यांना माध्यमांकडून सातत्याने टार्गेट केलं गेलं. आणि ज्या वक्तव्यासाठी ती वक्तव्य या तीनही नेत्यांनी, प्रदेशाध्यक्षांनी उच्चारली नसती तर काय आभाळ कोसळलं नसतं. ना भाजपचं नुकसान झालं असतं, ना त्यांचं व्यक्तिगत राजकारणात कुठलं नुकसान झालं असतं. पण चटपटीतपणा करायला जायचं आणि तो स्वभाव आपल्याकडे नसेल तर आपण स्वतःला गोत्यात आणतो, याचं भान असलं पाहिजे. ज्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सध्या राहुल गांधी आहेत. राहुल गांधींना पदोपदी पप्पू ठरवायला भाजप आणि भाजपचे प्रचारक टपून बसलेले असतात. त्यामुळे राहुल गांधींनी स्वतःला आवर घातला आणि आपला शहाणपणा सांगण्याचा प्रयास केला नाही, तर राहुल गांधी राजकारणामध्ये कमी अडचणीत येतील. पण त्यांना तो मोह आवरता येत नाही आणि हळूहळू करत देशभरच्या राजकारणामध्ये बहुतांश लोक हे कॅमेरा समोर आला, पत्रकार समोर आले की आपलं पांडित्य सांगायला कमी करत नाहीत. आणि इथे रवींद्र चव्हाण यांनी आपलं वेगळेपण दाखवलं. याचं कौतुक करण्यासाठी आज मी व्हिडिओ करतोय. मला त्या माणसाचं कौतुक आहेच. ज्या प्रकारे देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या विश्वास संपादन करून त्यांना वेळोवेळी अडचणीच्या ठिकाणी जिथे जिथे त्यांनी पाठवलं तिथे जाऊन त्या अडचणीवर मात करून दाखवणारा नेता, ही रवींद्र चव्हाण यांची ख्याती आहे. भाजपसाठी कोकणामध्ये परत पक्ष आपल्या पायावर उभा करण्याच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयास विसरता येणार नाहीत. पण हे सगळं करताना आपण कुठल्याही वादामध्ये, गोंधळामध्ये सापडायचं नाही, याचीही काळजी रवींद्र चव्हाण काटेकोरपणे घेत आले. आणि त्याचा एक सज्जड पुरावा मला मिळाला. हा माणूस वाहवत जात नाही, भरकटत जात नाही. याचा पुरावा तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतोय, कारण ज्या कारणासाठी तो दाखवायचा आहे ते जर समजून घेतलं तर भाजपचेच नाही, सगळ्या पक्षातल्या राजकारणांना त्यांना वारंवार खुलासे करावे लागणार नाही. वारंवार खुलासे करावे लागणार नाही. अनावश्यक ते बोलू नये, अनावश्यक ते बोलू नये, जेणेकरून नंतर खुलासा द्यावा लागतो आणि तोपर्यंत तुमच्यावर शिंतोडे उडवून झालेले असतात. तेव्हा अनावश्यक ते बोलू नये याचा एक वस्तुपाठ मला एका व्हिडिओ क्लिपमध्ये रवींद्र चव्हाण यांचा दिसून आला. आणि म्हटलं हा विषय आपण सांगितला पाहिजे. हा भाजप किंवा रवींद्र चव्हाण यांच्या पुरता मर्यादित नाहीये, तो सगळ्याच पक्षातल्या सगळ्याच नेत्यांसाठी, उतावळ्या नेत्यांसाठी आवश्यक आहे. त्यांच्या भल्यासाठी याचं थोडं विस्तृत असं स्पष्टीकरण आवश्यक आहे असं मला वाटलं आणि म्हणून हा व्हिडिओ मी करतोय. आपण बघतो सगळीकडे आजकाल कॅमेरे घेऊन भिकाऱ्यासारखे धावत सुटलेले असतात. त्या देवळामध्ये एखादा शेठजी येतो, त्याच्या मागे ती भिकाऱ्याची पोरं धावतात. तसं आपल्याकडे कुठल्या अगदी युट्यूब वाल्यापासून
एखाद्या उपग्रह वाहिनीच्या पत्रकारांपर्यंत सगळे पत्रकार भिकाऱ्यासारखे धावत सुटतात पुढे पुढारी दिसला की. आणि मग इतक्या कॅमेऱ्यांसमोर आपण बोलतोय म्हटल्यानंतर यांना देखील जोश येतो आणि होश जातो. आणि त्यामुळे आपल्याला हेडलाईन मिळावी, आपल्यावर चर्चा व्हावी, म्हणून हे लोक चटपटीत बोलायला जातात आणि स्वतःलाच अडचणीत आणतात. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रोज सकाळी उठून संजय राऊत काहीतरी एक पाचकट बोलतात, पाणचट बोलतात, आणि मग दिवसभर ते खरकटत सगळं सगळ्या वाहिन्या बसलेल्या असतात. राऊत असं म्हणाले, राऊत तसं म्हणाले, मग त्यावर ते पलीकडचे असं म्हणाले, अलीकडचे असं म्हणाले, आणि मग त्याच्यावर आपण डिबेट करू. संजय राऊत म्हणजे कोणी ब्रह्मवाक्य बोलत नाही. तो अत्यंत खुळसट बोलू शकणारा मंद बुद्धीचा माणूस आहे. हा, एक रस्त्यावर पडलेला खडा उचलला आणि झोपलेल्या कुत्र्याला मारला की ते कुत्र दचकून झोपेतून उठतं आणि जोरजोरात भुंकायला लागतं. याचा अर्थ तो दगड खडा उचलून मारणारा हा फार बुद्धिमान आणि चाणक्य वगैरे आहे, या भ्रमात जर आजची मराठी पत्रकारिता असेल तर तिची दुर्दशा जी झाली आहे ती होण्याला पर्यायच नसतो, पर्यायच नसतो. आणि ज्या वेळेला हे सगळं टीव्हीवर दाखवून दाखवून सुद्धा काही होत नाही, तेव्हा काही पत्रकार जे आहेत मराठीतले ते सुपारी घेतल्यासारखे, कुठल्याही पक्षाचा कुठलाही पुढारी दिसला आणि त्याने काहीही ऐकलेलं नसेल तरी हे सांगतात आज संजय राऊत असं म्हणाले, त्यावर तुमचं काय मत आहे? म्हणजे त्याचं काही मत नसतं, लक्षात घ्या, त्याचं काहीही मत नसतं. हे सांगणार की आज मारुतीने सूर्य गिळला असं संजय राऊत म्हणाले, त्यावर तुमचं काय मत आहे? सूर्य गिळला असेल तर काळोख का पडलेला नाही? असले प्रश्न विचारले जातात. आणि असाच एक प्रश्न रवींद्र चव्हाण यांना कुठल्या तरी एका विषयावर त्यांना पत्रकार भेटले होते आणि प्रश्नोत्तर चालू होती. त्याच्या शेवटच्या त्या क्लिपच्या भागामध्ये एक पत्रकार त्यांना विचारतो की आता पालघरला संजय राऊत असं काहीतरी बोललेले आहे, त्यावर तुमचं मत काय आहे? रवींद्र चव्हाण यांनी या पत्रकाराला दिलेलं जे उत्तर आहे ते माझ्या मते फार उत्तम आहे. अगदी अशी उत्तर किंवा या स्वरूपाची उत्तर यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार किंवा एकनाथ शिंदे यांनी सुद्धा दिलेली आहेत. पण हे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यापेक्षाही अप्रतिम असं आणि कमीत कमी शब्दातलं उत्तर जर रवींद्र चव्हाण यांनी दिलं असेल तर त्यांचं स्वतंत्ररित्या कौतुक करायला पाहिजे, कौतुक करायला पाहिजे. आपण किती भानावर आहोत किंबहुना आपण शुद्धीवर आहोत याची साक्ष त्यातून मिळते. देवेंद्र फडणवीस म्हणे कोण कोण आहेत ते? संजय राऊत म्हटल्यानंतर एकनाथ शिंदे पण म्हणाले कोण आहेत ते, काय करतात? पण आपण या फडतूस माणसाचं दखल घेत नाही, हेच देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांनी वारंवार सांगून झाले. तरीही सुपारी घेतल्यासारखे काही पत्रकार संजय राऊत काय बोलले हा प्रश्न विचारणार, गरज नसताना, संदर्भ नसताना, कारण नसताना हे परत परत विचारून. आणि म्हणून मला असं वाटतं की या पत्रकारांनी संजय राऊत कडून सुपारी घेतलेली आहे का? मध्ये तुम्हाला आठवत असेल तर एबीपी माझा या वाहिनीवर मला प्रसन्न जोशीने फार हट्ट करून बोलवलं. तर तुम्ही आज सामनाचा अग्रलेख वाचलाच असेल, मी वाचत नाही म्हटलं. आणि मी उत्तर देताना साफ साफ सांगितलं होतं की संजय राऊतला तुम्ही प्रमोट करायला हरकत नाही. संजय राऊत यांचं प्रवक्ता म्हणून असेल, नेता म्हणून असेल, तुम्ही प्रमोशन करायला काही हरकत नाही. पण त्याच्या निरर्थक बडबडीवर आम्हाला चर्चेत बोलवायचं आणि त्यांना प्रमोट करायचं असेल तर तुम्ही आम्हाला मॉडेल सारखे वापरता. तर मी फ्रीली मॉडेल म्हणून उपलब्ध नाही असं मी उत्तर दिलं. कारण जो अग्रलेख मी वाचला नाहीये त्याच्यावर मी प्रतिक्रिया देऊ कशाला?
आणि मग उचलायचं का बघा भाऊ तोरशेकर असं म्हणाले, मी मोदी भक्त आहे असं भाऊ म्हणाले. असं नाही, तुम्ही विचारलं की तुम्ही मोदी बघतात का, अरे तुम्ही आरोप करता तर आहे लगा, हे भाऊचं स्टेटमेंट नाहीये, भाऊचं उत्तर आहे. पण ते भाऊचं स्टेटमेंट म्हणून दाखवायचं आणि यातून आपण फार मोठं गोची केली कोणाची तरी, याचा आनंद या लोकांना मिळवायचा असतो. विकृत आनंद तो त्यांनी मिळू दे. पण पण रवींद्र चव्हाण यांनी फडणवीसांपेक्षा अप्रतिम उत्तर दिलं असेल तर मला त्यांची पाठ थोपडणं अगत्याचं वाटतं. नुसता प्रश्न झटकला नाही. आज पालघरला संजय राऊत भाषणात असं म्हणाले, असं म्हटल्यानंतर वेडा वाकडा चेहरा करून रवींद्र चव्हाण म्हणाले की संजय राऊत काय करतात आणि बोलतात त्यावर मतप्रदर्शन करण्यासाठी मी राजकारणात आलेलो नाही. याचा अर्थ मित्रांनो असा की संजय राऊत किंवा तत्सम मंडळी नित्यनेमाने जो खोडेपणा करता त्याच्याशी पोरकट खेळ खंडोबा करण्यासाठी तुमची पत्रकारिता चालू दे. त्या खेळ खंडोबामध्ये आणि पत्रकारितेच्या खुळेपणामध्ये मला ओढू नका. मी त्यासाठी सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात आलेलो नाही. संजय राऊत यांच्याशी पत्रकारांनी खेळत बसावं. त्यांनी प्रातर्विधी केला की वावा किती सुगंध स्वाद सुटलाय पिठल्याचा असं म्हणावं हरकत नाही. पण त्यासाठी आमचं नाक ओढू नका असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटलं असेल तर त्या नेत्याची पाठ थोपडली पाहिजे. पाठ थोपडली पाहिजे की मला खूप काम आहे. पत्रकार रिकाम टेकडे भिकाऱ्यासाठी कुठेही फिरतात, कोणाकडून काही शिव्याशाप ऐकतात, त्यामध्ये मी नाहीये असं रवींद्र चव्हाण यांनी सांगितले. इतकं सुंदर उत्तर जे 4 बोट 5 बोट गालफाडावर पत्रकारितेच्या उमटवणार देवेंद्र फडणवीस बोलू शकले नाहीत, ते रवींद्र चव्हाण यांनी बोलून दाखवलं. मी राजकारणात संजय राऊत काय बोलतात काय करतात याविषयी बोलण्यासाठी आलेलो नाही. म्हणजे यापेक्षाही भरपूर चांगली कामं करायला मला वेळ पुरत नाहीये. तेव्हा दुसऱ्यांची ढुंगणं पुसायला मला बोलवू नका. ती पत्रकारांनी पुसत बसावी आणि पुसल्यानंतर फार त्याचा सुगंध घेत बसावा, माझी काही हरकत नाही असं म्हणून रवींद्र चव्हाण निघून गेले. वा रवींद्र चव्हाण. मला असं वाटतं की भाजपच्या प्रत्येक नेत्याने रवींद्र चव्हाण यांची ही भूमिका समजून घ्यावे. ते एकनाथ शिंदे अजितदादांचे किंवा देवेंद्र फडणवीसांचे मंत्री असतील, आमदार असतील, त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की तुम्हाला जनतेच्या सेवेसाठी निवडून आलाय, जनहिताची कामं करायला वेळ पुरत नाहीये की तुमच्याकडे संजय राऊत यांच्या खोलसटपणावर आपली अक्कल पाजळण्यासाठी भरपूर वेळ आहे, याचा विचार करा असं रवींद्र चव्हाण यांनी आपल्या उक्तीतून आणि कृतीतून सांगितलेलं आहे. आता भाजपचे किती नेते याकडे गंभीरपणे बघतील मला माहित नाही, पण एकनाथ शिंदे असोत किंवा अजितदादा असोत, अगदी देवेंद्र असोत, या तिघांनीही आपल्या आमदारांच्या किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संमेलनामध्ये, शिबिरामध्ये रवींद्र चव्हाण यांची ती क्लिप अगत्याने दाखवावी की तुमच्या समोर पत्रकार आल्यानंतर जे अनावश्यक प्रश्न तुम्हाला विचारले जातात, ज्याच्याशी तुमचा काडीचाही संबंध नाही, ज्याच्याशी तुमच्या पक्षाचा आणि भूमिकेचा काहीही संबंध नाही, अशा विषयावर उत्तर देण्याची गरज नाही. आणि असा प्रश्न विचारणाऱ्याला झापलं पाहिजे. अपमान करायची गरज नाही, पण झापलं पाहिजे. आपण असल्या फडतूसपणासाठी सार्वजनिक जीवनात नाही हे ठामपणे सांगितलं पाहिजे. हे जे उत्तम मार्गदर्शन भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांनी केलेलं आहे, त्याची पाठ थोपडणं म्हणून मला अगत्याचं वाटलं. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.